चिकोड्यातील जादूटोणा प्रकार घृणास्पद. सौ शीतल पाटील. भानामती दाखवणाऱ्या रील्सवर बंदी घालायला हवी. चिकोडा तालुका वाळवा येथे 8 दिवसांपूर्वी स्मशानभूमीत काळ्या कपड्यामध्ये मुलींचे फोटो, लिंबू, नारळ, दाभण, काळ्या बाहुल्या यांसारख्या वस्तू बांधून समाजात अंधश्रद्धा पसरवण्याचा जो प्रयत्न केला तो घृणास्पद आहे. पुरोगामी महाराष्ट्राला हे न शोभणारे आहे. यामुळे असे कृत्य करणाऱ्या व्यक्तींचा शोध घेऊन पोलिसांनी त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची सध्या गरज असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या सौ शीतल अभिजित पाटील म्हणाल्या. सौ पाटील पुढे म्हणाल्या की सध्याची तरुण पिढी सोशल मीडियावर जास्त व्यस्त असल्याचे सर्वत्र दिसून येते. त्यातच एखाद्याला वंश कसे करावे यांसारखे विविध प्रकारच्या भानामतींचे व्हिडिओ फेसबुक, इंस्टाग्रामवर दाखवले जातात. यामुळे चिकोडेसारखे प्रकार गावोगावी घडत असतात. सध्या असे प्रकार वाढल्याने मुली व महिलांना खुलेआम फिरता येत नाही. त्यांच्या जगण्यावर अनेक बंधने येऊन लागली आहेत. इंस्टाग्राम व फेसबुकने अशा रील्स व व्हिडिओ दाखवणाऱ्यांवर बंदी घालायला हवी. तसेच पोलीस प्रशासनाने सुद्धा अशा गोष्टींकडे दुर्लक्षित न करता जादूटोणा किंवा भानामती करणाऱ्या लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची गरज असल्याचे सौ शीतल पाटील म्हणाल्या. तर मुलामुलींनी सोशल मीडियाचा योग्य तितकाच वापर करणे गरजेचे आहे. यासाठी पालकांची सुद्धा आपल्या मुलामुलींवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. नमस्ते, मी सौ शीतल अभिजित पाटील, चिकोडे. मागील 4 दिवसापूर्वी किंवा मागच्या आठवड्यापूर्वी जो काही चिकोड्यामध्ये स्मशानभूमीत भानामतीचा जो काही प्रकार आढळून आला तो अतिशय घृणास्पद आहे. आणि अशी कोण संलग्न असतील किंवा संबंधित सर्व लोकांच्यावर अगदी कडक कारवाई व्हावी असं अगदी मनापासून आमचं मत आहे. अशामुळे स्त्रियांच्यात किंवा मुलींच्यात बाहेर फिरणं किंवा बाकी सगळ्या गोष्टींच्यावर अतिशय जास्त बंधनं येतील. त्यामुळं असले कुठले प्रकार परत होऊ नयेत ह्याच्याबद्दलच्या ज्या काय असतील त्या पोलिसांनी व्यवस्थित लिंक वगैरे यूज करून जे कोण ह्याच्या पाठीमागं असेल त्याच्यावर कडक कारवाई करावी. आणि दुसरी गोष्ट अशी की सोशल मीडियावर पण ज्या काही अशा प्रकारच्या रील्स येतात की ह्याच्यामधून आपण वशीकरण किंवा जे काही प्रकार हे चालतात त्या सगळ्यांच्यावर सोशल मीडियानं पण बंदी आणून ह्या असल्या सगळ्या गोष्टी न व्हाव्यासाठी सहकार्य करावं. आपल्या घरातून पण पालकवर्गाने किंवा आपल्या मुलगीला किंवा आपल्या बहिणीला अगदी विश्वासात घेऊन अशा सगळ्या गोष्टींची आपण माहिती व्यवस्थित दिली पाहिजे की अशा गोष्टी ह्या होत जातात. त्यामुळे सोशल मीडिया वापरताना आपण किती प्रमाणात वापरावा किंवा किती वेळ वापरावा आणि कशासाठी त्याचा वापर करावा ह्यासाठी पालकांनी स्वतः जागरूक राहिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपली स्वतःची काहीतरी जबाबदारी म्हणून, प्रत्येकानं सर्वसामान्यांची जबाबदारी म्हणून अशा सगळ्या गोष्टीपासून आपण स्वतः लांब राहण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आपणच जर अशा लोकांच्यापर्यंत नाही पोचलो तर ह्या सगळ्या गोष्टी बऱ्यापैकी आटोक्यात येतील. धन्यवाद. M24 लाईव्ह चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा. विशेष बातमी, घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट रहा.